ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सुमन म्हणत असे की आपण प्रतिमा वहिनीना घरी घेऊन जाऊया, परंतु सायली रविराजने नकार दिलेला असो कारण तिची अवस्था काही नीट नसते आणि म्हणून आता ठरलेलं असं की आपण सुभेदारांच्या घरी थांबावं. इथे प्रिया देखील नाटकं करत असते आणि ती म्हणत असते की हो मला माझ्या आईकडे थांबायचंय, मी अजिबात तिकडनं हलणार देखील नाही जोपर्यंत ती बरी होत नाही तोपर्यंत, आणि माझी आई जिथे असेल तिथेच मी राहणार असं तिने सगळ्यांना सांगितलेलं असं. त्यानुसार मात्र सगळेजण आता ते म्हणजेच रविराज आणि प्रिया हे तिथे थांबणार असतात. परंतु अर्जुनला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की प्रिया इथे थांबणार तर मग सायलीला तर रागच येणार आहे. प्रियाच्या हाची कॉफी ज्या वेळेला अर्जुन घेतो त्यावेळेला सायलीला खूप राग आलेला असतो. ही गोष्ट मात्र अर्जुनच्या लक्षातच आलेली नसे, ही छोटीशी गोष्ट असते परंतु सायलीने ती पकडून ठेवलेली असते आणि म्हणूनच तो जेव्हा जेव्हा काहीही मागतो त्यावेळेला म्हणजे जेवण मागतो त्यावेळेला सायली कॉफी आणून देत असते, पाणी मागतो तरी देखील ती कॉफीच आणून देत असते. आणि तो म्हणत असतो काय झालेलं आहे यांना, त्यांच्या मनामध्ये नक्की काय झालेलं आहे, मी असं काय केलेलं आहे. तो ॲक्च्युली विसरून पण गेलेला असतो. एवढीशी कॉफी आहे ती प्रियाच्या हातून त्याने पिलेली असते, परंतु सायलीला हे अजिबात काही आवडलेलं नसतं. दुसरीकडे महिपतने खूप मोठा डाव खेळलेला असतो. ज्यांच्याकडनं त्याने पैसे घेतलेले असतात ते घरी आलेले असतात त्यावेळेला त्यांना मात्र तो म्हणत असतो की तुम्हाला पैसे हवेत की तुमचा नातू हवा आहे हे पहिलं तुम्ही डिसाईड करा. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आहे तो इन्व्हेस्टर तो म्हणत असतो की अहो तुम्ही हे काय करतायत, मी तुम्हाला पाहिजे तर मुभा देतो परंतु माझ्या नातवाला सोडा. त्या पद्धतीने तो नातवाला सोडत असतो, परंतु महिपत म्हणत असतो की मी तुमचं एक एक पैसा रिटर्न करणार आहे. तो इन्व्हेस्टर म्हणत असतो की बरं ठीक आहे तुम्हाला अजून मी मुभा देतो परंतु माझ्या नातवाला काहीही करायचं नाही, त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर माझ्याशिवाय वाईट कोणीच नाही असं म्हणून तो तिकडनं निघून गेलेला असतो.